नमस्कार, मी सपना दांडगे. गर्जना मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी. सर्व श्रद्धावान उपासक आणि उपासिकेंनो, दायिकांनो, आपणा सर्वांसाठी अतिशय एक आनंदाची बातमी सुद्धा मी तुम्हा सर्वांना सांगत आहे. दिनांक 28 मार्च 2026 पासून अकोला अशोक वाटिका, क्रांतीभूमी ते 14 एप्रिल 2026 पर्यंत भीम जन्मभूमी पर्यंत संयुक्त जयंती समारोहाच्या अनुषंगाने ही धम्मयात्रा, एक पदयात्रा निघालेली आहे. ही धम्मयात्रा, ही पदयात्रा परमपूज्य ज्ञानज्योती महास्थविक व भिक्खू संघ व तसेच त्यांच्या सोबत उपासक आणि उपासिका सोबत या धम्मयात्रेमध्ये, या पदयात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. गावोगावी, नगरोनगरी, कसबोकसबी जाऊन लोकांना भगवंताचा सद्धम्म आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि धार्मिक आणि योग्य ते जडणघडण विचाराची व्हावी या अनुषंगाने आम्ही नगरोनगरी जात आहे. तरी उद्या ही धम्मयात्रा, ही पदयात्रा दिनांक 2 तारखेला ही धम्मयात्रा, पदयात्रा आपल्या अतिशय धम्मवान अशा नगरीमध्ये, संग्रामपूर या नगरीमध्ये, सम्राट अशोक बुद्ध विहारामध्ये येत आहे. या धम्मयात्रेचं स्वागत सर्व येथील उपासक उपासिका करणार आहेत. तरी माझ्या सर्व आजूबाजूच्या सर्व गावकरी मंडळी, आजूबाजूला असणाऱ्या सर्व माझे धम्म बांधव, त्यांना मी सर्वांना सूचित करतो की आपण सुद्धा या धम्म चळवळीमध्ये, या पदयात्रेमध्ये सामील होऊन आदरणीय भिक्खू संघाचं स्वागतही करावं आणि धम्मदेशना ऐकून आपण सुद्धा पुरस्कृत व्हावं, हीच आपणा सर्वांप्रती एक मंगल कामना व्यक्त करतो. आपण सुद्धा या धम्म कार्याला पुढे न्याल ही अपेक्षा ठेवून आम्ही आमची ही धम्मयात्रा पुढे संग्रामपूर झाल्यानंतर आम्ही ही धम्मयात्रा, ही पदयात्रा निवाण्याला जाऊन मुक्काम करणार आहे. तब्बल रोजचा हा धम्म प्रवास 25 ते 30 किलोमीटर चालत आम्ही महूला तब्बल 17 दिवसात पोहोचणार आहोत. ही सूचना आपण सर्वांना द्यायसाठी आपल्यापर्यंत आलो. आपण सर्वजण या धम्मयात्रेत सामील व्हावं एवढीच अपेक्षा करतो. नमो बुद्धाय, जय भीम.